आज ना मंडळी मस्त असा रव्याचा कस्टर्ड केक मी केला आहे घरच्याच साहित्यात, घरचाच वाटी चमचे वापरून, कोणताही जास्तीचा पसारा न करता मिक्सरच्या भांड्यात आपण हा केक तयार करतो आहे। तर सगळ्यात आधी एक मोठी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये बारीक रवा मोजून घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी जाड साखर घेतलेली आहे। तुम्हाला जाड साखर नसेल घ्यायची तर तुम्ही पाऊण वाटी बारीक साखर घेऊ शकतात। आता हे सगळं जिन्नस एका वाटीनेच मोजायचं आहे आणि सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। आता घरातलाच पोहे खायचा जो चमचा असतो 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतली, व्हॅनिला फ्लेवरची आहे। तुमच्याकडे ना मंडळी जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेवरचा इसेन्स घ्यायचा आणि त्याचबरोबर त्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं, चिमूटभर मीठ घातलेले आहे, पाव चमचा आता खाण्याचा सोडा मी घालते आहे। हे बघा या पद्धतीने आपण घरातला पोहे खायचा चमचा असतो त्याने हे मोजून घ्यायचं आहे। आता 1 चमचा सपाट चमचाभर आपण बेकिंग पावडर घालायची आहे। आता हे सगळं कोरडं जिन्नस ना मंडळी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याने सगळं कोरडं जिन्नस छान एकजीव होईल। तर यामध्ये पाव वाटी मावळं घट्ट दही घालायचं आहे, पाव वाटी तेल घालायचं आहे। तेल हे अगदी सेंट नसलेलं असलं पाहिजे, म्हणजे शेंगदाण्याचं तेल वगैरे तुम्ही वापरू नका, मोहरीचं तेल वापरू नका। अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि सगळं जिन्नस पहिले चमच्याने व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधनं हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अगदी छान असं हे एकजीव झालेलं आहे आणि हे बघा अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी याची आहे, पण आपण याला 10 मिनिटं मुरत ठेवायचं आहे कारण रवा हा फुलून येतो। आता आपण कुकरच्याच भांड्यामध्ये हा केक करतोय त्यामुळे कुकरच्या भांड्याला व्यवस्थित तेल लावलं आहे, व्यवस्थित पीठ लावून त्याला ग्रीस करून घेतलं, एक्स्ट्राचं पीठ असं उलटं करून टॅप करून आपण हे काढून घ्यायचं आहे। आता आपला केक बेक करण्यासाठी जो टीन आहे तो रेडी आहे, तोवर आपण या ठिकाणी एक पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवले आहे, मध्यम आचेवरती हे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं। आता जे आपलं बॅटर पण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं ते घट्ट झालेलं आहे, रव्याने सगळं जे दूध आहे ते शोषून घेतले, त्यामुळे यामध्ये मी परत 5 ते 6 मोठे चमचे दूध घालून व्यवस्थित एकत्र करून मिक्सरमध्ये परत फिरवून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपलं बॅटर व्यवस्थित या टीनमध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा अगदी असं रिबनसारखं कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर तयार झालं की केक अगदी सुंदर स्पॉन्जी तयार होतो। आता यावर थोडेसे टुटी फुटी घालून आपण सजवून घ्यायचं। आता आपण हा जो टीन आहे प्रीहीट केलेला पातेल्यात ठेवायचे, सुरुवातीचे 5 मिनिटं गॅस फुल ठेवायचा, नंतरचं मंद आचेवरती 45 मिनिटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत। हे बघा एक 45 मिनिटानंतर आपला केक अगदी सुंदर छान असा बेक झालेला आहे, मस्त फुलून आलेला आहे। एक काडी यात घालून बघायची, ती अगदी वरती क्लीन आली म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे। आता हा केक काढून घ्यायचा, व्यवस्थित त्यावरती कॉटनचा कपडा झाकायचा आणि पूर्णपणे थंड होतो तोवर हा कपडा यावरती राहू द्यायचा, म्हणजे तो केक मऊसूत राहायला मदत होते। पूर्णपणे थंड झाल्यावर याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार आपला रव्याचा कस्टर्ड केक झटपट तयार झालेला आहे, कोणताही पसारा न करता घरच्याच साहित्यात मिक्सरच्या भांड्यात तयार केलेला हा रव्याचा स्पॉन्ज केक आपला रेडी आहे। तर ह्या क्रिसमसला तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा। हे बघा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार आपला रव्याचा कस्टर्ड केक तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा।